माणिकराव कोकाटेंना राजीनामा द्यावाच लागेल. कारण आता याची चौकशी झाली माझ्या माहितीप्रमाणे आणि या चौकशीत माणिकराव कोकाटे चांगले अर्धा तास सभागृहात रम्मी खेळत होत्याचं स्पष्ट झालेलं आहे. आणि जो व्यक्ती विधिमंडळात रम्मी खेळतो त्याच्या संवेदनशीलतेचं मला असं वाटतं काय त्याला शब्द वापरता येणार आणि अशा पद्धतीने असंवेदनशीलता त्यांची आहे. जर त्यांना माफ केलं तर मला असं वाटतं हे सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. बघा, असं सरकार निर्लज्ज असल्यावरती राजीनामा कसा होणार? सरकार जर निर्लज्ज असेल, सरकार भ्रष्टाचाराला पाठिंबा देत असेल आणि विरोधी पक्ष काल राज्यपालांना जाऊन भेटला, या सगळ्या भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या फायली घेऊन आम्ही लवकरच राष्ट्रपती नाही भेटणार आहोत. कारण राज्यपाल जर कारवाई करत नसतील, राज्याचे मुख्यमंत्री भ्रष्टाचारांना पाठिंबा देत असतील, तर आमच्या समोर दुसरा पर्याय असा आहे की आम्ही राष्ट्रपतींच्या कानावर त्यांना भेटून पुढल्या काही आठवड्याभरामध्ये त्यांची वेळ घेऊ आणि त्यांना भेटू.